आज संक्रांत आणि लग्नानंतरची ही माझी पहिलीच संक्रांत होती. मला हिरव्या चुड्याविषयी इतकं आकर्षण आहे की सांगू विचारायलाच नको. आज आपण संक्रांती दिवशी पुरणपोळी करतो, तसं मी तर तेलाची पुरणपोळी शिकत आहे. हळूहळू जमतंय म्हणायला काहीच हरकत नाही. सणवार आला की आपलं कसं असतं, छान अशी साडी नेसायची, केसामध्ये गजरा, हातात बांगड्या, सौभाग्यालंकार आणि कुंकू. मग काय विचारूच नका, सौंदर्य इतकं खुलून जातं की काय सांगूच नाही. आता बघा माझी पोळी अशी टम्म फुगती आहे ना, जशी मी रागवले की माझ्या नवऱ्यावरती फुगते, अगदी तशी. सो माझाच ब्लॉग मी बघितला आणि ते बघायला फारच भारी वाटते. असा मी काहीसा लूक केला होता. काम अगदी एंड ऑफ दी डेला हाफ डे टाकला आणि मस्त अशी हळदी कुंकूची तयारी करायला घेतली, पतंग लावून घेतले आणि इथं आपल्याकडे सुगड पुजतात बघा, तर तिथं पुजली गेली होती. ही माझी पहिली संक्रांत होती आणि 2 दिवसापूर्वी माझ्या सासरहून माझ्यासाठी वळसा आला होता. सो त्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या, तसंच तिळगुळ, तिळाची वडी, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर आमच्याकडे काय पद्धत आहे, 5 घरामध्ये जाऊन त्या गोष्टी वाटायच्या आणि तिथून रिकामी हाती यायचं नाही, तर थोडेसे तांदूळ घेऊन यायचे. 2 दिवसापूर्वी आम्ही संक्रांतीचं शूट केलं होतं आणि ते इतकं छान झालं होतं, म्हणून ते देखील मी तुम्हाला दाखवत आहे. असा काही मी लूक केला होता आणि थोडंसं नटले, मुरडले आणि कशी दिसते हे तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका. उरलेल्या गोष्टी पुढच्या व्लॉग